विषयाची गडबडा या ग्रंथात मांडलेला आहे. त्यांनी हे लिहिण्याच्या अगोदरच अर्पण पत्रिका केली. त्यात ते असे म्हणतात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज जळो, विषया माझी आयोगी. म्हणून तू जसे करतो अर्पण, तू विश्वाच्या अधिष्ठान, तुझेची भावे आदी उत्थान, विषय माझी म्हणून. जसे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी वसायदान देवाकडे मागितले आहे, तसेच काहीशी अपेक्षा तुकडोजी महाराजांनी या अर्पण पत्रिकेतून व्यक्त केलेली आहे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता व दशा येईल देशा. संतांनी दिलेले विचारच हे मानवाचे कल्याण करणारे असतात. तेच खरे समाज सेवक असतात. परंतु काही लोक समाजाचे जाती, धर्म, पंथ यात विभागणी करून आपली वर्चस्वाची लढाई लढतात. परंतु मानव हा एक आहे याच्याविषयी महाराज म्हणतात, संत भक्तांनी कथन केले, तरी येथे पुढे विपरीत झाले, मानवात खंड पाडले पाखंडांनी. मानवाचा मोठापणा कशाच असावा याविषयी महाराज म्हणतात, तुम्हाला जे काम जमते ते सर्वोत्तम करा. तुमच्या कामामुळे समाजाला आधार मिळाला. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जीवन गतिमान होण्यासाठी जे गुरु लाभले आहे त्याचे स्मरण मात्र करायचे विसरू नये. थोडक्यात मानव हा शिक्षणाबरोबरच सुसंस्कृतपणा जोपासत समाजाला हातभार लावत असतो. तसेच हे गुण जोपासलेच पाहिजे अशी शिकवण आपल्याला ग्रामगीतेतून मिळते. समाजाच्या सेवेबाबत महाराज म्हणतात, कर्मधर्म रूपाने तुम्हाला जी सेवा मिळाली आहे ती सर्वोत्तम करा. असं मनात घेऊ नका की आपले कोणी ऐकतच नाही. आजवर देशात अनेक मानवांनी समाजाला उपदेश केले नाही. तो सर्व त्या मनाच्या लोकांनी फार मनापासून ऐकलायचे नाही. म्हणून याची तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तुमची सेवा अखंडित देत जा. याविषयी महाराज म्हणतात, सर्वचे ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील देवाही, म्हणून ही सेवा खंडून द्यावी ऐसे नाही उचित. समाजात अनेक लोकांनी व्रत केले, तीर्थयात्रा केली, परंतु आपल्या गावामध्ये काम चालले याची साधी दखलही घेत नाही. बाहेर गावी कितीही मोठे महान त्यांना समजले तरी त्यांचा गावासाठी काही उपयोग नाही. अशा लोकांची तपस्या काही कामाची नाही. बाहेर मोठे महान त्यांना समजत असेल तरीही जोपर्यंत हे गाव विकासासाठी आपले योगदान देणार नाही तोपर्यंत त्यांना मोठेपणा कसा देतात याविषयी महाराज म्हणतात, म्हणे तीर्थी फिरून आला, आपल्या गाव नाही सुधारला, तो कैसा म्हणावा महाबळा एकटाचे. पुण्य माणसाचे जीवन कृतकृत्य झाल्याचे समजावे तर जो अगोदर आचरण करतो आणि तेच समाजाच्या भल्यासाठी सांगतो, ज्यामुळे त्याची सतत धडपड समाजाच्या भल्यासाठी चालू असते, अशा लोकांचे जीवन सार्थकी लागते. याविषयी महाराज म्हणतात, आजच्या समाजात धर्म या शब्दाला कारण चर्चा चालते. मनात समाजात कुटुंबा देखील त्या प्रसंगी तयार होते. परंतु वास्तविकता धर्म म्हणजे काय इतकी सुरेख रूपक या ग्रंथामध्ये दिसते. धर्म या शब्दावर केलेली उभी आहे. आपली साधाव्य उन्नती सोबती द्यावे इतरांप्रती या उद्देशाची जी संस्कृती धर्म म्हणावे तिचे लागे. परस्परांची वागणूक जेथे न्याय नीती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्यांना. धर्म म्हणजे धार्मिक त्यासाची म्हणावी, सत्य वाचून वागे बरवी, स्वय आपल्याची सवावी, समरस होई सर्वासी. या ओळीमधून धर्म या शब्दावर केलेली सोपी साधी समाजाभिमुख व्याख्या. इतर ठिकाणी असेल तसे म्हणता येणार नाही.
अनेक म्हणावे वाटते. देशात चालवण्यासाठी राजघटनेचा आधार असतो. तसेच प्रत्येक मानवाला आपले दैनंदिन जीवन चालविण्यासाठी आदर्श जीवन कसे जगता येईल याचा खात्रीचा आधार ही गीता होय, ही ग्रामगीता होय. देशात आजवर अनेक संतांनी समाजाच्या भल्यासाठी ग्रंथ रचना केलेल्या आहे, परंतु इतकी सोपी रचना करून ती अधिक उपयुक्त कशी राहील याचा पूर्ण काळजी या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. आज या शिबिरामध्ये एवढेच म्हणावे वाटते की व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, गावासाठी आणि राज्यासाठी, देशासाठी एकदा तरी या आयुष्यामध्ये या ग्रंथाचं वाचन व्हावं. निश्चितच तुमच्या निवेदन भावना संवेदन झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तुम्ही सांगितलं प्रार्थना. जय